नमस्कार सर्वांना। आज आपण भरली मिरची बनवत आहे। त्यासाठी मी ते 5-6 मिरच्या घेतलेल्या आहे, शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। याच्यामध्ये आता आमचूर पावडर घालून घेते आहे आणि 1 चमचा मीठ, थोडीशी हळद, थोडीशी लाल मिरची पावडर आणि सर्व एकत्र करायचे। आता असा आपला मसाला तयार झाला। शेंगदाण्याच्या कुटामध्ये आता मी सर्व एकत्र करून घेतलेला आहे आणि हा मिरचीला असा उभा काप द्यायचा आहे सुरीने। मिरची चांगली स्वच्छ धुवून घ्यायची। हे बघा, असा उभा काप देऊन तर आपल्या मिरच्या कापून झालेल्या आहेत। याच्यामध्ये आपण हा मसाला भरून घेतोय आपण। अशी मिरची तुम्ही उपवासासाठी पण खाऊ शकता आणि रोजच्या जेवणात पण तोंडी लावण्यासाठी चांगली आहे। तर इकडे मी कढई तापायला ठेवलेली आहे गॅसवरती। हे बघा, आता असं तेल टाकून घ्यायचंय। कढई चांगली तापली आहे आणि आता तेल पण चांगलं तापलंय। मिरची अशी हळूच ठेवायची आहे। असे झाकण ठेवायचं असं आणि गॅस बारीक करायचा। आता उरलेला थोडासा मसाला आहे ना, तो पण मी याच्यामध्ये टाकून घेते। हे बघा, अशी आपली मसाला मिरची तयार झालेली आहे। तर तुम्ही करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।